शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे. मित्रांनो, रब्बी हंगाम आणि उन्हाळी हंगाम येणाऱ्या दोन्ही हंगामामध्ये आपण जे भाजीपाला पिकं लागवड करताय ती जरूर ठिबकवर करत असाल किंवा बरेचसे शेतकरी खरीप हंगामातलेही पिकं ठिबकवर नियोजन करत असतात. ठिबकचे जसे फायदे आहेत तसंच ठिबक वापरण्यासाठी काही नियम आहेत आणि ठिबक संचाची काळजी जर आपण नाही घेतली तर आपलं ठिबकचं जे आयुष्य आहे तर ते आपण कमी करतो आणि त्यामुळे आपला आर्थिक जो काही तोटा आहे तो तिथं होण्याची शक्यता असते. मित्रांनो, आज आपण पाहूया ठिबक संचाचं काळजी आणि ठिबक संचाची निगा. मित्रांनो, भाजीपाला पीक असेल किंवा फळ पीक असेल, ठिबक शिवाय पर्याय नाही. आणि महाराष्ट्राची जमिनीचा आणि उपलब्ध पाण्याचा विचार करता ठिबक संच हे आपल्याला खूप फायदेशीर ठरतं. म्हणजे पाण्याची जी बचत आहे तर ती मोठ्या प्रमाणात होतेच होते, परंतु ठिबकच्या माध्यमातून आपण जी विद्राव्य खतं किंवा रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशक व सेंद्रिय कीटकनाशक, बुरशीनाशक हे आपण ठिबकच्या माध्यमातून देणं खूप सोपं होतं आणि याचा फायदा, याचे परिणाम आणि याचा उपयोग खूप चांगला होतो. मित्रांनो, पण या ठिबकची काळजी घेणंही तितकंच गरजेचं असतं. एकदा का आपण ठिबक केलं तर आपल्याला जास्तीत जास्त वर्ष जर ते ठिबक टिकवता आलं तर निश्चितच आपला त्यातून फायदा किंवा त्यावर होणारा जो खर्च आहे तो आपल्याला टाळता येतो. मग मित्रांनो, ठिबक खराब होण्याची कारणं काय किंवा ठिबक खराब होण्याचं मूळ कारण काय? तर पहिलं महत्वाचं कारण म्हणजे आपण आपला ठिबक संच हा योग्य दाबावर चालवत नाही. आता योग्य दाब कसा ओळखणार? तर जिथं आपण मोटर बसवली आहे, मोटरच्या नंतर जेव्हा मेन पाईपलाईन मध्ये पाणी येतं त्यावेळेस त्या पाईपलाईनच्या ठिकाणी किंवा जर आपण सँड फिल्टर लावला असेल त्या सँड फिल्टरच्या पुढे आपल्या जो संचाचा दाब आहे तर तो 2 किलो पास्कल असणं कमीत कमी गरजेचं आहे. आणि दुसरं दाब आपण ज्यावेळेस ठिबकची नळी म्हणजे जी लॅटरल म्हणतो त्या लॅटरलच्या एंड कॅपला जर आपण चेक केलं तर तो दाब 1 किलो पास्कल पेक्षा कमी असणं अजिबात संयुक्तिक नाही. जर या दाबावर आपण ठिबक नाही चालवलं तर आपलं ठिबक चॉकअप होण्याचं किंवा ब्लॉकेज होण्याचं आणि ठिबक संच व्यवस्थित काम न करण्याची जी समस्या आहे ती आपल्याला येऊ शकते. मित्रांनो, आपण पाणी कोणतं वापरताय? बोरवेलचं, विहीरचं पाणी जर वापरत असाल तर फक्त आणि फक्त स्क्रीन फिल्टर किंवा साधा फिल्टर आपण तिथं लावू शकतो ठिबकच्या आधी. जर आपण पाणी नदीचं वापरत असाल किंवा शेततळ्याचं पाणी वापरत असाल तर आपल्याला सँड फिल्टरही लावणं गरजेचं आहे. कारण का? तर शेवाळ अडकवण्याचं काम सँड फिल्टर करतं, बाकीचा कचरा अडकवण्याचं काम स्क्रीन फिल्टर करतं. हे दोन्ही फिल्टर आपल्याला फायदेशीर ठरतात. आणि ठिबक संच जर आपला व्यवस्थित टिकावा असं वाटत असेल तर या फिल्टरचा आपण नक्कीच इन्स्टॉलेशन करणं गरजेचं आहे. फर्टिगेशन हे स्क्रीन फिल्टरच्या आधी असावं. मग फर्टिलायझर टँक असेल किंवा व्हेंचुरी असेल तर ती स्क्रीन फिल्टर पूर्वी असावी, मोटर संचाच्या नंतर असावी. ठिबक संचामधून रासायनिक खतं जसं की वॉटर सोल्युबल फर्टिलायझर वगैरे देत असतो तर त्याचंही प्रमाण प्रति एकर योग्य प्रमाणात ठेवा, म्हणजे आपला ठिबक संच ब्लॉकेज किंवा चॉकअपचे चान्सेस राहणार आहे. मित्रांनो, जर आपला प्रेशर व्यवस्थित नसेल तर आपल्याला ठिबक ब्लॉकेज होण्याची सगळ्यात जास्त संभावना आहे. मग प्रेशर चेक करण्यासाठी घड्याळ माध्यम येतं, परंतु त्याही व्यतिरिक्त आपण ढोबळ गणितांनी सुद्धा चेक करू शकतो. लॅटरलचं जे शेवटचं टोक आहे एंड कॅप ती आपण खोलली ठिबक संच चालू असताना, ती खोलल्यानंतर साधारणपणे 1 वीत पेक्षा जास्त जर पाणी ते पुढे टाकत असेल तर निश्चितच आपलं ठिबक चांगल्या प्रेशरवर चालू आहे. परंतु 1 वितापेक्षा कमी पाणी जर ते टाकत असेल तर समजून घ्यायचं की या ठिबक संचाचा जो दाब आहे तो कमी पडतोय. मग आपल्याला कमी वॉल किंवा कमी लॅटरल चालवणं गरजेचं आहे किंवा आपला मोटर संचाची कॅपॅसिटी वाढवणं गरजेचं आहे. मित्रांनो, ह्या गोष्टी झाल्यानंतर बरेचसे शेतकरी ठिबक संच स्वच्छतेसाठी दरवर्षी किंवा दर हंगामात काही ना काही रासायनिक पद्धत अवलंबतात आणि ही पद्धत अवलंबण्याचे फायदे किंवा तोटे सोबतच ही पद्धत अवलंबताना काय काळजी घ्यायची याही विषयी बोलणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, ठिबक संच स्वच्छ करायचा असेल तर 2 रासायनिक पद्धतीने केला तर आपल्या जमिनीलाही फायदा होतो, पिकांनाही होतो आणि संचही स्वच्छ होतो. पहिली पद्धत म्हणजे फॉस्फरिक ऍसिड. मित्रांनो, अतिशय प्रचलित फॉस्फरिक ऍसिड बाजारात मिळतं आणि फॉस्फरिक ऍसिड म्हणजे ज्याचा घटक ऑर्थोफॉस्फरिक ऍसिड आहे तर त्यामध्ये साधारण 70% कमीत कमी आणि 85% जास्तीत जास्त अशा स्वरूपाचा फॉस्फरस हा उपलब्ध असतो आणि त्याचा फायदा पिकांना निश्चितच होतो. दुसरी जी पद्धत आहे तर ती सल्फ्युरिक ऍसिड. मित्रांनो, सल्फ्युरिक ऍसिड जरी वापरलं तरी ठिबक संच स्वच्छ होतोच होतो, परंतु त्याचा फायदा की जमिनीमध्ये सल्फ्युरिक ऍसिड गेल्यामुळे जमिनीत उष्णता तयार होते, थंडीच्या कालावधीत ती पिकांना फायदेशीर ठरतं. दुसरा फायदा, सल्फ्युरिक ऍसिड वापरल्यामुळे जे आपण तिथं अन्नद्रव्य वापरली जसं की आपण सिंगल सुपर फॉस्फेट किंवा डीएपी वगैरे सारखे खत वापरले असेल, या खतांचं अनुपलब्ध स्वरूपात जी खतं असतात किंवा जी क्षाराच्या स्वरूपात राहिलेली असतात ते क्षार फोडण्याचं काम आणि खत पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे सल्फ्युरिक ऍसिडच्या माध्यमातून होत असतं. म्हणजे फॉस्फरिक ऍसिड वापरलं तरी पिकाला फायदा आहे, सल्फ्युरिक वापरलं तरी फायदा आहे. आता याचे तोटे काय होऊ शकतात? तर फॉस्फरिक ऍसिडचा वापर हा आपण 12 महिने करू शकतो, परंतु सल्फ्युरिक ऍसिड शक्यतो आपण थंडीच्या हंगामामध्ये किंवा जास्त पाऊस असेल तर त्या परिस्थितीत करावं. सोबतच सल्फ्युरिक ऍसिड हे फळ पिकांना वापरणं संयुक्तिक राहील. भाजीपाला पिकाला वापरलं तर त्याची मुळी नाजूक असते, सल्फ्युरिकच्या सानिध्यात मुळी आली तर कदाचित मुळी जळण्याची समस्या असू शकते. तर ती गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. म्हणजे फॉस्फरिक ऍसिड किंवा सल्फ्युरिक ऍसिडच्या वापराच्या पुढच्या पाण्याच्या वेळेला किंवा 2 पाणी गेल्यानंतर आपण समुद्री शेवाळे अर्क अथवा ह्युमिक ऍसिडचा वापर जरूर करावा.
जेणेकरून आपल्या पिकांची मुळी परत एकदा सक्रिय होईल. फॉस्फरिक ऍसिड आपण कधीही वापरू शकता. सल्फ्युरिक ऍसिडचं प्रमाण एकरी 2 लिटर पर्यंत असावं. सल्फ्युरिक ऍसिडची जी घनता आहे ती पाण्यासारखीच आहे, त्यामुळे आपण त्याचं लिटरमध्ये प्रमाण सांगतो. फॉस्फरिक ऍसिड याची घनता जास्त आहे, पाण्यापेक्षा जास्त घन आहे, त्यामुळं हे आपल्याला एकरी 2 किलो भाजीपाला पिकांसाठी आणि फळ पिकं असतील तर एकरी 5 किलो आपल्याला वापरते. मित्रांनो, ऍसिड आहे जपून वापरा. ऍसिड कधी पाण्यामध्ये मिक्स करायचं नसतं, तर आपल्या प्लॅस्टिकच्या चांगल्या बकेटमध्ये पहिलं ऍसिड घ्यायचं असतं आणि त्यानंतर त्यात पाणी मिक्स करायचं असतं. ऍसिड हे पाण्यात नाही मिक्स करता, पाणी हे ऍसिडमध्ये मिक्स करायचं असतं. ही पहिली काळजी घ्यायची. ते वापरत असताना त्याच्या डायरेक्ट सानिध्यात आपण येणार नाही, त्याच्या संपर्कात येणार नाही, याही गोष्टीची काळजी घ्यायची. त्वचेला ते कदाचित आपल्याला त्याच्यामुळे धोका होऊ शकतो. ज्यावेळेस आपल्याला ही ऍसिडची ट्रीटमेंट करायची, त्यावेळेस आपण आपला ठिबक संच अतिशय चांगल्या व्यवस्थित दाबावर चालवायचा. ठिबक संच चांगला दाबावर चालवल्यानंतर याचं जे काही द्रावण आपण बनवलंय, ज्याला आपण शॉक सोल्युशन म्हणतो, मग ते व्हेंचुरी असेल किंवा फर्टिलायझर टँकमध्ये त्याद्वारे सोडायचे आणि जसं द्रावण इकडे संपेल तसं आपला संच बंद करून टाकायचा. हा संच बंद केल्यामुळे काय होईल, ह्या लॅटरलमध्ये हे द्रावण साठून राहील आणि ह्या लॅटरलमध्ये असणारे साल्ट किंवा क्षार आणि शेवाळ यावर ते ऍसिड कार्य करेल आणि त्याला विरघळवण्याचं किंवा त्याला वेगळं करण्याचं काम ते ऍसिड करेल. ह्या संचामध्ये आपल्याला 24 तासासाठी हे ऍसिड तसंच राहिलं पाहिजे, ही काळजी आपल्याला घ्यायची. त्यामुळे आपण 1 दिवस अथवा 2 दिवस आपली मोटर बिलकुल चालवायची नाही. हे सर्व ऍसिड ह्या पाईपमध्येच राहील. मित्रांनो, त्यानंतर 24 तासानंतर अथवा 2 दिवसांनी ज्यावेळेस आपण मोटर चालू करणार, त्यावेळेस तो संच चालू केल्यानंतर सगळ्या लॅटरलचे एंड कॅप आपल्याला खोलून द्यायचे. सबमेनचे जे दोन्ही फ्लश वॉल असतील तेही खोलून द्यायचे आणि सबमेनचे फ्लश वॉल ह्या लॅटरलचे एंड कॅप यातून ती सगळी घाण बाहेर पडेल. शेवाळ असेल, साल्ट असेल, सगळं बाहेर पडेल आणि त्यानंतर ते टाईट करायचे आणि तो संच वापरायचा. पिकाला अन्नद्रव्याचाही फायदा होईल आणि आपलं ठिबक संचही स्वच्छ होईल. परंतु ठिबक स्वच्छ राहावं यासाठी महिन्यातून एकदा तरी आपण सर्व एंड कॅपचे म्हणजे लॅटरलची सर्व तोंड उघडी करून आपण ठिबक संच चालवावं. 5-10 मिनिटासाठी त्यातून ती सर्व घाण बाहेर पडेल आणि त्यानंतर एंड कॅप लावून आपण ठिबक संच वापर करावा. हे महिन्यातून एकदा करणं गरजेचं आहे आणि यातून जी ऍसिड ट्रीटमेंट करतो आपण ती साधारणपणे 3 महिने ते 6 महिन्यातून एकदा करणं गरजेचं आहे. असं केल्यामुळे आपल्या ठिबकचं आयुष्य वाढतं. मित्रांनो, ठिबकमधून जे वॉटर सोल्युबल खतं सोडतात त्याचाही एक नियम आहे. तोही इथं समजून घेणं गरजेचं आहे. तो नियम काय? तर ज्यावेळेस आपल्याला ठिबकमधून वॉटर सोल्युबल खतं सोडायची असतील, म्हणजे ज्याला आपण फर्टिलायझर म्हणतो, फर्टिगेशन म्हणतो, ते यातून सोडायचे असतील, तर आपल्याला ठिबक किती वेळ आपण पाणी द्यायचं? म्हणजे उदाहरणार्थ एका पिकाला आपण 45 मिनिट पाणी जर देत असाल, तर सुरुवातीचे 20 मिनिट आपल्याला यातून फक्त पाणी जाऊन द्यायचे. त्यानंतर पुढचे 10 मिनिट किंवा 15 मिनिट आपण यातून फर्टिगेशन म्हणजे जे आपलं खत असेल ते जाऊन द्यायचे किंवा अन्नद्रव्य ते जाऊन द्यायचे आणि ते गेल्यानंतर ज्यावेळेस त्याचं स्टॉक सोल्युशन संपेल त्यावेळेस फक्त 5 मिनिट आपल्याला पाणी चालवायचे. त्यानंतर तो संच बंद करायचा आहे. असं केल्यामुळे हे सर्व जे काही खत दिलं ते मुळीच्या सानिध्यात वरच्यावर राहील आणि ते पिकाला उपलब्ध होईल. परंतु ठिबकमधून जर आपण बुरशीनाशक किंवा कीटकनाशक सोडणार असेल तर नियम बदलतो. त्या परिस्थितीमध्ये आपण जे 45 मिनिट जर पाणी देणार आहे, तर सुरुवातीचे 10च मिनिट आपण संच चालवायचा. त्यानंतर पुढचे 15 मिनिट आपण कीटकनाशक, बुरशीनाशक द्यायचं आणि परत उरलेल्या 15-20 मिनिटात आपल्याला पाणी चालवायचं, जेणेकरून ते जास्तीत जास्त प्रसरेल आणि जमिनीमध्ये पसरून राहील. ते फक्त आणि फक्त मुळाच्या सानिध्यात ठेवून फायदा नाही, तर जितकं जास्त जमिनीत जाईल तितकं कीड आणि रोगाचा धोका टळतो. त्यामुळे वॉटर सोल्युबल किंवा ज्याला आपण विद्राव्य खते म्हणतो, तो सोडण्यासाठीचा नियम वेगळा आहे आणि कीटकनाशक अथवा बुरशीनाशक सोडण्यासाठीचा नियम वेगळा आहे. हे दोन्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, ठिबक संचाची काळजी हा आजची जी माहिती दिली ती आपल्याला कशी वाटली हे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा. सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या इतरही शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही आपण जर ॲग्रोस्टार YouTube इंडिया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच मित्रांनो, अजूनही अशा विविध विषयांवर आपल्याला माहिती हवी असल्यास आपण कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा, जेणेकरून आपल्या कमेंटला आपण माहितीच्या स्वरूपातून किंवा व्हिडिओच्या स्वरूपातून उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि अशीच माहिती सर्व शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी निश्चितच राहील. धन्यवाद.